नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. आर-डी मोफत शिक्षणासंदर्भात फॉर्म सुटलेला आहे आणि फॉर्म भरताना मोठी अडचण विद्यार्थ्यांना आणि पालकांना येत आहे. विशेष म्हणजे या निकषामध्ये जे 1 किलोमीटरचं अंतर दिलंय हे एकदम चुकीचंच आहे. यावरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विथ प्रूफ काही गोष्टी दाखवतो. 3 महत्त्वाचे मुद्दे सांगतो तुम्हाला. हे मुद्दे नीट समजून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि हे मुद्दे तुम्हाला पटत असतील तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून सगळ्यांना कमेंट करायला लावा, सगळ्यांना शेअर करायला लावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, पालकांपर्यंत पोहोचवा. शिक्षण विभागापर्यंत हा व्हिडिओ केलाच पाहिजे याची काळजी आपण पण घेऊया. तो समजून घेऊया नेमकं काय आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी बॅचेस फार कमी फीमध्ये असतात. एकूण ₹50 ही बॅच आहे. आर-टी प्रवेश संदर्भात उद्या संध्याकाळी 5 वाजता लेक्चर असणार आहे. तुम्ही नक्की जॉईन करा. लाईव्हला येऊन तुम्ही प्रश्न पण विचारू शकतात आणि इग्नाइट अकॅडमीच्या या ॲपवर तुम्हाला हे सगळे बॅचेस बघायला मिळतील. नवोदयची बॅच आहे, स्कॉलरशिपची बॅच आहे, ऑलिम्पियाड आहे, एम-टी-एस, सैनिक स्कूल, होमी बाबा, मंथन आणि एम-एमच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आवश्यकता असेल तर नक्की जॉईन करू शकता. फार कमी फीमध्ये ह्या बॅचेस अवेलेबल आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. आर-टीचा नवीन नियम लागू झालेला ह्या वर्षापासून 2026 पासून. पूर्वीचा नियम वेगळा होता. आत्ताचा नियम जर बघितला तर सपोज एखादी शाळा जर असेल इथे स्कूल, तर ह्या स्कूलपासून 1 किलोमीटरपर्यंत तुम्हाला जर तुमचं घर असेल, होम असेल तर आणि तरच तुम्हाला ही स्कूल भेटू शकते. जर नसेल तर तुम्हाला भेटणारच नाहीये. पूर्वी असा नियम नव्हता. पूर्वी 1 किलोमीटरपर्यंत पहिला विचार केला जायचा, नंतर 3 किलोमीटरपर्यंत विचार केला जायचा आणि नंतर 5 किलोमीटरपर्यंत विचार केला जात होता. पण आता मात्र 1 किलोमीटर असल्यामुळे गावातील, खेड्यातील, वाड्यातील, पाड्यातील विद्यार्थ्यांना याचा काही फायदा होणार नाहीये. ज्यांच्यासाठी खरं म्हणजे ही स्कीम आहे आर-टीची, ज्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्कीम आहे, याचा लाभ त्यांना जर होतच नसेल तर ह्या स्कीमचा फायदा काय. इव्हन तो शहरामध्ये पण तुम्ही गेला तर शहरामध्ये सुद्धा असे जे वंचित घटक आहे, वंचित विद्यार्थी आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येत नाहीये. सो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही स्कीम कोणासाठी, कोणत्या शाळेसाठी, ज्या शाळा प्रायव्हेट आहे त्यांच्यासाठीच आर-टी आहे. बाकी गव्हर्नमेंटचे स्कूल आहे तिथे आर-टीचा नियम नाहीच आहे. तिथे तुम्ही ऍडमिशन घेतला कमी फीमध्ये आहे. पण तुम्ही जर असा नियम लावला त्यांच्यावर गव्हर्नमेंटची पण स्कूल नाही आणि प्रायव्हेटची स्कूल पण नाहीये तर ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. पाठीमागचा आर-टीचे रिझल्ट, आर-टीचे ऍडमिशन प्रोसेस ओपन करून बघा. पाठीमागच्या वर्षातली आर-टीच्या जेवढ्या जागा आहेत ना त्याच्यापैकी 10-15% जागा रिक्तच राहतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पाठीमागे 5 किलोमीटरपर्यंत ऍडमिशन घेत होते तरी रिक्त जागा राहत आहे. उलट हे वाढवून द्यायला पाहिजे, 10 किलोमीटरपर्यंत घेऊन जायला पाहिजे. तर तुम्ही हे कमी केलंय. कमी करून जागा रिक्त होण्याचं प्रमाण कमी होणार आहे का? उलट महासंख्येने वाढणार आहे. ह्या वर्षी जर असं राहिलं तुम्ही सांगतो 50%च्या वर जागा रिक्त राहू शकतात. सो हा नियम एकदम चुकीचा आहे. यात सकाळी न्यूजपेपर बातमी बघा, 1 किलोमीटर अंतराच्या अटीमुळे आर-टी प्रवेश ठरणार मृग हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धोक्यात येणार आहे, 100% धोक्यात येणार आहे. त्यानंतर यात त्यांनी सांगितलंय की पूर्वी कसं होतं 1 किलोमीटरपर्यंत, नंतर 3 किलोमीटरपर्यंत, नंतर 5 किलोमीटरपर्यंत असे 3 टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचं ऍडमिशन घेतलं जातं. पहिले प्राधान्य 1 किलोमीटर द्या, नंतर 2, नंतर 5, उलट आता 10 पर्यंत करा. कारण सगळे ऍडमिशन भरून घ्या ना. पण हे का गरज यांना? त्यात त्यांनी आज सांगितलं की लाडकी बहिणीमुळे प्रॉब्लेम झालेला आहे, पैसा नाहीये. पण लाडकी बहिणीला एका बाजूला उभं करा आणि त्याच्या मुलाला उभं करा आणि विचारा लाडकी बहिणीला पैसे देऊ का तुझ्या मुलाला 8वी पर्यंत शिक्षणाला पैसा देऊ? तर लाडकी बहीण सुद्धा सांगेल मला जाऊ द्या, माझ्या मुलाला शिक्षण मोफत करून द्या तुम्ही. सो इतका साधं गणित आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे जर करत असाल तर एकदम चुकीचं आहे. सो मला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणायचं असं आहे की सरकारने, शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे चुकीचं आहे. बघा प्रत्येक गोष्टीला आम्ही कोर्टात जाणं, केस टाकणं, मग केसमध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्ट सांगणं, मग तुम्ही विचार करणार. तिथे बसलेले तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही डिपार्टमेंटचे मंत्री आहात, तुम्हाला हे माहिती नाही का? तुमच्यात तेवढं नॉलेज नाहीये का? हे आम्हाला लक्षात आणून का द्यावं लागतंय? म्हणजे हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो मी केरळचं उदाहरण तुम्ही बघा. केरळ सरकार काय सांगतंय? केरळ अर्थसंकल्प 2026 कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंत शिक्षण मोफत. हे राज्य विद्यार्थ्यांना 12 पदवीपर्यंत शिक्षण मोफत देत आहे. त्यांनी बघा त्याच्या जे बजेट होतं आत्ताचं जानेवारीमध्ये त्यांनी बजेट टाकले बघा. जानेवारीमध्ये त्यांनी बजेटमध्ये किती 259 किंवा 260 कोटी रुपयांची तरतूद केली आहे शिक्षणावरती, मोफत शिक्षणावरती. केरळ राज्य सरकारचा ऐतिहासिक पाऊल उचलत राज्यात पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. अरे आम्हाला पदवीपर्यंत सोडा, तुम्ही आर-टी मार्फत जे आमचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे 8वी पर्यंत मोफत शिक्षण असावं, ते पण देऊ शकत नाही तुम्ही. ते देण्यासाठी तुम्ही नियम लावले, ते नियम मध्ये बसतात का? ते पण तुम्हाला लोकसत्ताने पण न्यूज दिली बघा. ही लोकसत्ता न्यूजपेपरची पण न्यूज तुम्ही बघू शकता. यामध्ये आता हा नियम बदलणार का? 4 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. यावरती प्रत्येक काय म्हणूया पालक संघटना उभी राहिली आता आणि कोर्टात केसेस पण चालू आहे. आप जे आहे
बाप सुद्धा आता कोर्टामध्ये जातं याच्या विरुद्ध. तुम्ही सुद्धा याच्यावर विचार करा, मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या ग्रुपमध्ये, रिलेटिव्हच्या ग्रुपमध्ये शेअर करा. पहिला मुद्दा काय, 1 किलोमीटर पर्यंतच्याच मुलांना मोफत शिक्षण द्या, असं काही नियम आहे का? असं आहे का? एक बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, काय घर ती जाऊन बांधायचं, तिथे जायचं, घ्यायचं, एवढा खर्च करायचा, नेमकं काय? असा काही नियम आहे का? अंतराचा नियमच नाहीये. दुसरं, आर्टिकल 21A मध्ये काय सांगितलंय, 6 ते 14 वयोगटापर्यंत मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क आहे विद्यार्थ्यांचा. तो हक्क हिरावून घेऊ शकत नाही. सो या आर्टिकलनुसार, या संविधानात्मक कायद्यानुसार तुम्ही हे काय नियम लावले 1 किलोमीटरचा? तिसरा मुद्दा, आरटी कायद्यात 1 किलोमीटरची सक्ती नाहीच आहे. आरटीचा कायदा ओपन करून बघा, त्यामध्ये भरपूर तुम्हाला बघायला मिळेल. त्यातला असा एकही मुद्दा नाहीये की तुम्ही अंतराच्या वरती तुम्ही निकष लावू शकता. हा नियम तुम्ही लावू शकतात, पण हा कायदा नाहीये. सो हा कायदा, हा नियम कधी लावा तुम्ही, की यार सर आमच्याकडे दरवर्षी खूप ऍडमिशन होतात आणि सगळं सीट फुल होऊन जातात, जास्त ऍडमिशन, जास्त ऍप्लिकेशन येतात, असं नाहीये. मागच्या वर्षी बघितलं तर जेवढे जागा आहेत त्या जागापैकी जवळपास 10 ते 15% जागा ह्या रिक्त आहे 2025-26च्या. मग ह्या रिक्त असेल, तुम्ही उलट विचार करायला पाहिजे, ह्या जागा रिक्त न राहता भरल्या गेल्या पाहिजे. सगळ्या वंचित घटकांना यामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे, पण असं होताना दिसतच नाहीये. सो नेमकं चाललं काय, यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी वाट बघतोय. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. काही अडचण असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. व्हिडिओमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडतं लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे. धन्यवाद.